नमस्कार मित्रांनो, आपलं नाव आहे संभाजी. तुम्ही आपला ब्लॉग बघितलाच असेल. तर आपण खूप दिवस झाला ब्लॉग टाकलो नव्हतो. तर आज आपण निघालतो आपण बाहेर आपल्या भावासोबत. तर आपण आज ब्लॉग टाकतोय. तर नक्की पहा आणि कमेंट करा आणि नक्की सांगा. आपण चाललो होतो आता आज करण्याला. तर करण्याला जात होतो तर म्हणलं करावी व्हिडिओ. तर नक्की आवडल्यास फॉलो करा आणि कमेंट करून सांगा का ब्लॉग कसा वाटतो आपला काय नाही. तर आपण जात होतो आज करण्याला. करण्याला आपलं काम नव्हतं तर आपण असंच निघालतो. तर ब्लॉगमध्ये बनून राहा असेच दाखवतो तुम्हाला. चला मग. म्हणजे तसं आपलं जायचं का मुख्य कारण नव्हतं हो. भाऊ म्हणला जायचं तर जायचं बस विषय जमला. निघालो मग काय गाडी चालली सण तिरवी मारायला चालू केली. जात होतो असा जात होतो. समजत नाही जायचं पण जायचं होतं. निघालो मग निघत म्हणजे तसं आपल्याला जायचं काही हे नव्हतं. असंच गेलो आम्ही फिरत थोडं काम होतं तिथून जाऊन आणायचं होतं काय तर सामान होतं थोडंफार. सामान काय होतं हे मला पण नाही माहिती. बस असंच निघालो आणि आमचा भाऊ होता सोबत आपल्यासोबत. आमच्या भावाला तुम्ही ओळखतच असतात. हे आमचे बंधू मोठे बंधू आमचे शिवाजी शंकर कांबळे. हे आमच्या गुरुजीसाठी आम्ही चालू होतो. याचं काम होतं. यांची सासरवाडी एक करणं झाली नाही हो, होणार आहे. तुम्हाला सांगूच ना आपली झाल्यावर निघातो. चला मग मित्रांनो आपण पोहोचलोय गावात. आपण जाऊया आता आपल्या मामाच्या इथं. गेल्या आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि लोकशाही अण्णाभाऊ साठेंचं दर्शन झालं. तर काय मग वंदन केलं दोघांना आणि निघालो आपण डायरेक्ट आता मामाच्या इथं. म्हणजे कसं आता माझी जास्त व्हिडिओ बनवता नाही त्यामुळे आपण इकडे जास्त क्लिप नाही घेणार. दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये बनवता असेल. चला आपलं झालेलं आहे काम. आपण निघालो करण्यातून चालू आपण आता आपल्या गावाकडे. गावात चालू आपल्यासोबत आपले सोयरे आलेले होते. बघा म्हणजे सोयरे एकदम जोमात आहेत आणि म्हणजे कसं एकदम एकदम एक नंबर. हात बित दाखवी तुझे एक नंबर चालले का आपल्यासोबत. त्याच्या गाडीमध्ये तेल नव्हतं ती तेल टाकायला आली होती आपल्यासोबत. आणि आपण म्हणजे गाडी कशी धूम मारायली एक नंबर धूत करून टाकली पुरा आमच्या समोर. म्हणजे समजे ना त्याला काय गाडी चालवली की काय जनरेटर चालवले. चला मग मोदी जाऊया. तुम्हाला एक विचारायचं झालं की तुम्हाला एक नेमका कारखाना कशाचा आहे तुम्हाला माहित असेल तर नक्की सांगा कमेंट मध्ये करून मला तर माहित नाही कारखाना कशाचा आहे. तुम्हाला माहित असलं तर नक्की कमेंट करून सांगा. आम्हाला पण समजून जाईल कारखाना नेमका कशासाठी टाकला काय. मी तर कधी चालू नाही पाहिलं याला. साधारणतः बंदच बघतो मी याला. माहित असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला. चला मग पाहूया मूवी व्हिडिओ. तर आपण पोहोचलो आता खरं खंडोचा टोल नाका तुम्ही कधी पाहिलंच नसेल. मी दाखवतो तुम्हाला टोल नाका कसा असतो काही नाही. तर पाहूया चला. जियान है आप. तुम्हाला तुमच्या भाऊची दहशत दाखवतो आता टोल नाक्यावर. एक रुपया आपल्याला टोल द्यायची गरज नाही. जिथ्या गाडी घातलेला डायरेक्ट या करेल त्याकडला पेशर आपल्यासाठी रोड सोडलेला आहे सरकारने. अमेरिका क्या कहता था क्या हो तुम आज हम कहते तू क्या है बे हमें. मुखेल आपल्याला आणि जायचंय आपल्या बाहेर जायचं आहे. तर आपण पोहोचलो होतो मुखेलमध्ये आलेल्या आपल्या लोकशाही अनुभवासाठी कॉलेजचं दर्शन झालं. त्यानंतर MGPM महात्मा गांधी फुले महाविद्यालय याचे पण दर्शन घेतले आणि निघालो होई. मुखेलमध्ये म्हटलं तर बसवेश्वर महाराजाचा पुतळा म्हणलं तर एकच नंबर आहे म्हणलं तर MGPM ला. म्हणजे पुतळा म्हणलं का म्हणजे एकदम असं मनाला एवढं आनंद पाहायचं म्हणजे अति सुंदर आहे बांधलेला. चला मग आपण आता चालू आहे मुखेलमध्ये. आपण आपल्या काय मुखेलची कोणती क्लिप घेता नाही येणार कारण का आपल्या उशीर झाला आता जायला. चला मग आपण जाऊया आता पुढं. तर मित्रांनो आपण निघालो घरी. जाता मला एक गोष्ट आठवली मी तुम्हाला सांगतो. त्याला पण आता घरी जाता मला एक असं तुम्हाला सांगू वाटलं त्यामुळे सांगतोय. तर कोणाचं लग्न झालं असेल तर त्याला समजेल. जे लग्न झालं त्याला नाही समजणार. तर आपल्या समोर लग्न झाल्या स्वतःची हक्काची बायको एक असते. जशी बायको म्हणजे कोण असते तर तुम्हाला ही दाखवतो. ज्याचं लग्न झाले त्यांना समजेल. ज्याचं लग्न नाही झालं त्याला नाही समजणार ही गोष्ट. तर आपल्या समोर आहे सेकंड काय तर नाव आहे या बाबचं मला काय तेवढं माहित नाही. मी तुम्हाला लगेच दाखवतो. पहिली बायको म्हणजे आपली हक्काची झाली. दुसरी बायको म्हणजे काही इतर आहे. कोण आले आणि कोण ते येऊन गेले नक्की कमेंट करून सांगा मला. चला मग तुला दाखवतो पुढं. आणि नक्की इथं येऊन गेले जसे जे मुखेलमध्ये त्यांना माहित असेल बाकी त्यांना नसेल. चला मग आपण जाऊया आता गावाकडे घरी. चला मग मित्रांनो आपण आलतो घरी आलेला आपण बसलो पोरामध्ये. आपल्या बाजूला कृष्णा भाऊ नंतर ज्ञानेश्वर भाऊ आपले बसलेले आहेत बाजूला. ज्ञानेश्वर भाऊ म्हणजे तुम्हाला मागे व्हिडिओमध्ये दिसलेच असेल त्यांनी. आमचे भावी नव्हते म्हणून त्यांचा मी उच्चार केला आपल्या व्हिडिओमध्ये. म्हणजे तोंड कसं दाखवलं एक नंबर. भरत तोंड किती का बेकार नाही राहत. स्माइल नाही गेली पाहिजे मी एकदम तोंडाची आपल्या. एकदम 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 एक नंबर हसायला होतं. बघा बरं आता कसा लागला असते
ही बसली आमची पब्लिक इथं. तो बघा. हे आमच्या गावचा वट्टा. वट्टा म्हणजे अहो मरुमाईचा वट्टा हो. बसले तो का बाया बिया एक नंबर बात्या मार. बायाला काय काम राहते. एक झाली की दोन सांगायचं, दोन झाली की तीन सांगायचं. दाखव्या तुम्हाला जायचं आपल्या तिकडे तुम्हाला दाखवतो. हे फोन नाही हो, हे फोन या चिपड्याचा आपला फोन चालू होते आता. टेन्शन घेऊ नका. याच्यात देऊन टाकू द्याला आपण फोन.